काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता? सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक आज जळगाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहे। सन्मान्य राजसाहेबांनी 2006 मध्ये एक ब्लू प्रिंट काढलेली होती। त्या ब्लू प्रिंटच्या आधारावरती आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवत आहोत की निवडणुकीचा अर्थ काय असतो की जे जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे। निवडणुकीचा असं असतं की जे आपले वयोवृद्ध असतात, लहान मुलं असतात, त्यांच्यासाठी चांगलं गार्डन तयार व्हायला पाहिजे। प्रत्येक एरियामध्ये आता लहान मुलांची शेड वगैरे काढणे चालू होते, त्या ठिकाणी CCTV लागायला पाहिजे। प्रत्येक एरियामध्ये आपला जो बाजार भरतो त्या ठिकाणी त्यांची व्यवस्थित पर्यायी जागा करायला पाहिजे। रस्ता गटारे हे तर जनरलच आहे, हे जसे जसे आपली जनता वाढत जाणार, जसे जसे घर वाढत जाणार हे वाढतच राहणार आहे। याच्यावरती आपण काम पण करणार आहेत, पण ज्या ठिकाणी रोजगार महत्त्वाचा असतो की इथून आपण 10 किलोमीटर वरती MIDC एरियामध्ये जातो की त्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध व्हायला पाहिजे, कारण की शिक्षण भरपूर झालंय मुलांचं, परंतु आज त्यांच्याकडे साठी रोजगार नाही। हा रोजगार उपलब्ध करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे। खरं तर मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी आपल्या सोबत आहेत, की काय वाटतं प्रचाराला कसा रिस्पॉन्स भेटतो नागरिकांचा आणि विजयाची किती जवळ आता? ह्या लाडक्या बहिणी आमच्यासोबत निस्वार्थीपणाने फिरतायत। बाकी ठिकाणी 300 रुपये रोज, 400 रुपये रोज देऊन त्यांच्याकडे, कारण की त्यांच्याकडे कार्यकर्तेच उरलेले, त्यांनी आयात कार्यकर्ते केलेले आहेत, त्यामुळे आमच्याकडे कार्यकर्ते घेण्याची गरज नाही आहे। आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत यांचे आम्ही बरेचसे काही कामं करून दिले, कोणाचं राशन कार्डचं काम करू, कोणाचं मतदानाचं काम करू, कोणाचं पॅन कार्ड करून दिलेलं आहे। असे काही बरेचसे काही त्यांच्या दवाखान्याचे काही प्रॉब्लेम असतात, आम्ही हे बरेचसे काही कामं त्यांना करून दिलेले आहेत। त्या माध्यमातून आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, या माझ्या भगिनीत, या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी पण आहेत, हे आमच्याकडे निस्वार्थीपणानं आमच्यासोबत प्रचार करायचे। भाऊ तुम्ही निवडून द्या, प्रभाग क्रमांक 11 मधील जनतेचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजन आज सुसाट धावणार आहे। 15 तारखेला इंजनच्या मतरूपी हे नागरिक मला मतदान करणार आहेत आणि मी प्रचंड मताने विजय होईल अशी मला अपेक्षा आहे आणि हा विजय मी सन्मान्य राजसाहेबांना समर्पित करणार आहे। विरोधकांना नेमकं काय आव्हान राहील? विरोधकांचं असं की 15 वर्षापासून तेच ह्या प्रभागामध्ये निवडून येत आहे, परंतु आता जे आमचे विरोधक आहेत ते आता जेलमधून त्यांना परमिशन मिळाली आहे की त्यांनी इलेक्शन लढावं। मला त्यांच्याशी काही टिप्पणी नाही करायची आहे, परंतु त्यांनी जे काम केलं असेल ते जनतेला माहिती आहे आणि त्यांनी किती वेळेस प्रभागामध्ये आज फेऱ्या मारलेल्या आहेत, किती जनतेला त्यांनी जाऊन भेटलेले आहेत, ते जनता तुम्हाला सोक्षमोक्ष करते आणि त्या निमित्तानं त्यांना आणि मला कोणत्या याच्यामधून निवडून देतील हे जनता जनार्दन ठरवणार आहे।